मनाविरुद्ध झालेलं लग्न हे फक्त दोन व्यक्तीचं नातं नसतं, तर दोन मनाच्या संघर्षाची एक वेदनादायक कथा असते. आणि अशीच ही आरव आणि सईची गोष्ट होती. आरव एक साधा स्वप्नाळू मुलगा, ज्याच्या मनात स्वतःच्या आवडीची मुलगी निवडून तिच्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न होतं. पण घरच्याच्या जबाबदाऱ्या पुढे त्याने कधीच स्वतःच्या इच्छा मोठ्या मानल्या नाहीत. सई एक शांत समजूतदार मुलगी होती. तिला आयुष्यात प्रेम मिळावं, स्वतःचा जोडीदार तिच्या मनाला समजणारा असावा अशी अपेक्षा होती. पण तिचंही नशीब काही वेगळंच लिहून आलं होतं. दोघांचं लग्न ठरलं ते पूर्णपणे घरच्यांच्या इच्छेने. ना आरवला सईची ओळख होती, ना सईला आरव बद्दल काही माहिती. लग्नाच्या दिवशी दोघेही हसत होते, पण त्या हसण्यात आनंदापेक्षा जबाबदारी आणि थोडीशी भीती जास्त होती. सईच्या डोळ्यात सतत एक प्रश्न होता की हा अनोळखी माणूस तिचं आयुष्य कसं समजून घेईल. आणि आरवच्या मनातही असंख्य विचार होते की तो एका अशा नात्यात अडकतोय जिथे त्याचं मन नाही. लग्न झालं आणि सई नव्या घरात आली. पहिल्या रात्री दोघांमध्ये शांतता होती. ना कुठला संवाद, ना ना कुठली ओळख, फक्त एक अवघडलेपण. आरवने हळूच सांगितलं की मला हे लग्न मनापासून मान्य नव्हतं. हे ऐकून सईच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलली नाही, कारण तिच्याही मनात तेच होतं. दिवस जात होते, पण त्याच्या नात्यात काहीच बदल होत नव्हता. दोघही एकाच घरात असूनही अनोळखीसारखे राहत होते. सई घर सांभाळत होती, पण तिच्या मनात एकटेपण वाढत होतं. आणि आरव बाहेरच्या जगात स्वतःला गुंतवत होता, पण आतून तोही तुटत चालला होता. एक दिवस सईने धाडस करून आरवशी बोलायचं ठरवलं. तिने विचारलं, आपण असंच आयुष्य काढणार आहोत का? त्या प्रश्नाने आरव गप्प झाला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याने फक्त एवढंच सांगितलं की मला वेळ दे. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात थोडासा बदल जाणवू लागला. ते थोडंफार बोलू लागले, एकमेकांच्या सवयी समजू लागले. सईला कळलं की आरव खूप चांगला माणूस आहे, फक्त परिस्थितीमुळे तो थोडा कठोर झालाय. आणि आरवला जाणवलं की सई खूप समजूतदार आहे, जी त्याच्या प्रत्येक शांततेतही त्याचं दुःख ओळखते. हळूहळू त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. एक दिवस सई आजारी पडली आणि आरवने पहिल्यांदाच तिची मनापासून काळजी घेतली. त्या क्षणी सईच्या मनात काहीतरी बदललं. तिला जाणवलं की कदाचित हे नातं वाईट नाही. दुसरीकडे आरवलाही सईची काळजी वाटू लागली होती. तो तिच्या हसण्याची वाट पाहू लागला होता. दिवसेंदिवस त्यांच्या नात्यातला दुरावा कमी होत गेला आणि एक नातं जे जबरदस्तीने सुरू झालं होतं ते हळूहळू मनाने जुळू लागलं. एक संध्याकाळी सईने आरवला विचारलं, तुला अजूनही वाटतं का की हे लग्न चुकीचं आहे? आरव काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, सुरुवातीला वाटत होतं, पण आता वाटतं की कदाचित हेच माझं खरं नशीब आहे. त्या उत्तराने सईच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू आलं. आणि एकमेकांना वेळ दिला, समजून घेतलं आणि त्या नात्याला प्रेमाचं रूप दिलं. त्यांचं लग्न जरी मनाविरुद्ध झालं असलं तरी त्यांनी ते मनापासून स्वीकारलं आणि त्यात आनंद शोधला. ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक नातं सुरुवातीपासून परिपूर्ण नसतं, पण जर त्यात समजूतदारपणा, संयम आणि थोडंसं प्रेम असेल तर कोणतीही नातं सुंदर बनवू शकतं. मनाविरुद्ध सुरू झालेलं त्यांचं नातं आता हळूहळू जुळत होतं,
पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. सई आणि आरवच्या आयुष्यातही असेच काही छोटे मोठे प्रसंग येऊ लागले. त्यांनी त्यांच्या नात्याला अजून खोल बनवलं. सई आता घरात पूर्णपणे रुळली होती. तिच्या हसण्याने घरात एक वेगळीच उब आली होती आणि आरवही नकळत तिच्या सवयींमध्ये गुंतत चालला होता. सकाळी तिच्या हातचा चहा नसेल तर त्याला काहीतरी अपूर्ण वाटू लागलं होतं. पण दोघेही अजूनही प्रेम हा शब्द बोलायला थोडे घाबरत होते. एक दिवस आरव कामावरून खूप थकलेला घरी आला आणि सईने त्याच्यासाठी त्याला आवडणारा पदार्थ बनवला होता. तो काही बोलला नाही, पण शांतपणे जेवताना त्याच्या डोळ्यात एक समाधान होतं, जे सईने पहिल्यांदाच इतकं स्पष्ट पाहिलं. त्या रात्री सईने स्वतःशीच कबूल केलं की ती आता आरववर मनापासून प्रेम करू लागली आहे. पण तिला भीती होती की आरव अजूनही त्या टप्प्यावर पोहोचला नसेल. दुसऱ्या दिवशी सईच्या माहेरी काही अडचण आली आणि तिला काही दिवसांसाठी तिकडे जावं लागलं. घर अचानक शांत झालं आणि आरवला पहिल्यांदाच तिची उणीव इतकी जाणवली की त्याला समजलं की सई फक्त त्याच्या आयुष्याचा भाग नाही, तर ती त्याच्या आयुष्याची गरज बनली आहे. तो तिच्या फोनची वाट पाहू लागला, तिच्या मेसेजेसवर हसत बसू लागला आणि तिच्याशिवाय घरातला प्रत्येक कोपरा रिकामा वाटू लागला. काही दिवसांनी सई परत आली आणि दरवाजा उघडताच आरवने नकळत तिच्याकडे पाहून हलकस स्मित केलं. त्या स्मितात खूप काही होतं जे शब्दात सांगता येत नव्हतं. त्या संध्याकाळी दोघं छतावर बसले होते आणि बराच वेळ शांतता होती. शेवटी आरवनेच हळू आवाजात म्हटलं, तू नसलीस की घर खूप रिकामं वाटतं. सईच्या चेहऱ्यावर एक हलकीशी लाजरी स्मित आली आणि तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले. त्या क्षणी दोघांनाही समजलं की त्यांचं नातं आता फक्त जबाबदारी राहिलेलं नाही, तर त्यात खरं प्रेम उमलायला लागलं आहे. आणि जरी त्यांनी ते शब्दात व्यक्त केलं नव्हतं, तरी त्यांच्या मनांनी एकमेकांना आधी स्वीकारलं होतं. कशी